नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। ॲडव्होकेट निखिल संजय शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते संपन्न होत आहे। नुकत्याच झालेल्या चिखलोली अंबरनाथ बार काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी ते विजयी झाले होते। सभासद म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आणि आता आपण बघू शकतो नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट प्रियेश रमेश जाधव यांच्या शुभहस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आपण बघू शकतो। या ठिकाणी उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ॲडव्होकेट निखिल शिंदे यांचं काम जे आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे आणि या क्षेत्रामध्ये अगदी कमी काळामध्ये त्यांनी खूप चांगली लोकप्रियता मिळवली, लोकांच्या हिताचे कामं केले आणि मागील वर्षी जी घटना घडली होती त्या आंदोलनकर्त्यांना जेव्हा न्यायालयीन लढाई लढायची होती तेव्हा सगळे वकील एकत्र आलेले, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट निखिल शिंदे यांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची होती आणि त्यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि नक्कीच याच्यामुळे त्यांना लोकांसोबत जोडण्यासाठी फायदा होणार आहे। बाजारपेठेमध्ये सुमन मेडिकलच्या इथे बदलापूर पश्चिम येथे ही नवी सुरुवात झालेली आहे। निखिल दादाशी आपण संवाद साधणार आहोत। सर, एक नव्या पर्वाची नवीन सुरुवात झालेली आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, काय सांगाल, कसा आनंद होतो? नक्कीच आजपर्यंत जे काही कार्य केलं त्याचं आज फळ भेटतं असं वाटतंय। अध्यक्ष महोदय आहेत, सिनियर उमेश केदार आहेत, सिनियर आहेत राहुल गरुड सर, हे सगळे ऑफिस ओपनिंगसाठी आलेले आहेत। एक वेगळाच आनंद असणार आहे कारण की आजवर अनेक प्रश्नांना न्याय देणं असो यांनी सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। कुठेतरी एक नवीन सुरुवात होती, कसं समाधान होतं? आता नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्हाला माहिती असेल की सदस्य पदा म्हणून निवडून पण आलं आहे चिखलोली, तर पदामुळे पण अजून प्रगती करण्यास अजून जोर भेटणार आहे। सर, एक युवा चेहरा आहे, आपलं नेहमी पाठबळ सगळ्यांना असतं, कसा आनंद होतो त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन आपल्या शुभ असतं? ॲक्च्युली खरंच आज आनंदाचा दिवस आहे की आमचे सहकारी ॲडव्होकेट निखिल शिंदे हे येत्या मागच्या 2-3 दिवसापूर्वी अंबरनाथ चिखलोली न्यायालयामध्ये सदस्य म्हणून निवडून आलेले आणि भरघोस मतांनी निवडून आले आणि त्याच आज महाशिवरात्रीच्या दिवशी, पावन दिवशी निखिल शिंदे यांच्या ऑफिसचं ओपनिंग आहे। खरंच खूप म्हणजे आम्हाला पण आनंद वाटतो की निखिल या अतिसंघर्षातून पुढे आलेला हा निखिल आहे। मी त्याला लहानपणापासून ओळखतो आणि खरं त्याला आजच्या शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो। त्यांनी चांगली वकिली केल्यावर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी काम करावं, गोरगरिबांचे काही कामं असे समस्या असतील तर त्या देखील त्यांनी कमी खर्चामध्ये निःशुल्कमध्ये कसं करता येईल आणि समाजाला कसा न्याय देता येईल ही अपेक्षा त्याच्याकडून मी बाळगतो। एवढंच बोलतो, धन्यवाद। सर, तरुण चेहरा आहे, वकिली क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत, त्यांनी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं, आपण या शुभप्रसंगी उपस्थित आहात, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपण बदलापूरमध्ये आहोत। बदलापूर ही ऐतिहासिक नगरी आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे वारसा लाभलेला आहे आणि ह्या वारसातनं निखिल शिंदेसारखा युवा वकील ऐतिहासिक अशा अंबरनाथ चिखलोली वकील संघटनेचा पहिल्यांदा सदस्य होतो, हा एक इतिहास। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर तुम्ही पार्श्वभूमी किंवा इतिहास तपासलात तर निखिल शिंदेने बदलापूरमध्ये जे चिमुकलीवर जो अत्याचार झालेला, त्या अत्याचारात जे शेकडो आंदोलनकर्त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवलेलं, त्या सर्व आंदोलनकर्त्यांना सोडवण्यासाठी निखिल शिंदे आणि त्याच्या टीमने या ठिकाणी भरघोस मदत केली आणि सर्व आंदोलनकर्त्यांना अगदी 1 रुपयाही फीज न घेता त्या ठिकाणी सोडवलं। दुसरी गोष्ट, आत्ताच पुन्हा बदलापूरमध्ये तशाच प्रकारची घटना घडली आणि मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की आम्हा सगळ्या वकिलांमधून सगळ्यात प्रथम निखिलनेच त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि पुन्हा जाहीर केलं की आम्ही त्या पीडितेच्या बाजूने आहोत आणि मग आम्ही सगळे वकील सुद्धा निखिलसोबत त्या ठिकाणी उभं राहिलो। अशा आमच्या निखिलचं आज ह्या पावनदिनी कार्यालयाचं उद्घाटन होणं ही ॲक्च्युली मी त्याचा सिनियर म्हणून माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। पण ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांना तर जातच जातं, पण निखिलचे आई वडील ज्यांनी त्याला इतकं छान शिकवलं त्यांना हे श्रेय जातं, कारण त्याचे आई वडील हे दोघं शिक्षक आहेत। धन्यवाद। सर, कसा आनंद होतो, युवा चेहरा आहे? सर, खूप बरं वाटतंय। निखिल जे आहे त्यांना मी 2-3 वर्षापासून ओळखतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे गुरु आहे उमेश केदार, त्यांच्याकडं ते त्यांच्या छत्रछायाखाली ते वाढलेलं आहे, अजून वाढणार आहे। हे वेल आहे, याचं वृक्षात रूपांतर नक्कीच होणार आहे। पण ह्या कमी वेळेमध्ये त्याचं जे नावरूप बघितलेलं आहे मी,
बदलापूरमध्ये जे काय अत्याचार होतात मुलीवरती, त्यांच्यामध्ये त्यानं मोलाचं योगदान केलेलं आहे. युवा चेहरा आहे आणि युवा वकील आहे ते. आणि नुकतंच आता सरांनी पण सांगितलेलं आहे, चिखलोली अंबरात जे वकील संघटना आहे त्याच्यामध्ये ते सदस्य आहे आणि सगळ्यात जास्त मताने निवडून आलेले सदस्य आहे. आणि सर्व आम्ही वकील लोक त्याला लाईक करतो, कारण की तो कुठेही धावून जाणारा आहे, एका शब्दावर येणारा आहे. आणि त्याच्यात पाठीमागं त्याचे आई वडील त्यांची देखील याच्यामध्ये खूप मोठी मेहनत आहे की त्याला घडवला, एवढा भारी घडवला ना की तो याच्या पुढेही चांगलाच काम करेल आणि त्याच्याकडे चांगल्या चांगल्या केसेस येतील आणि चांगल्या त्याची दिवसेंदिवस प्रगती होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी ॲडव्होकेट निखिल शिंदे यांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. बदलापूर पश्चिम येथील सुमन मेडिकलच्या अगदी समोरच त्यांचं हे नवीन कार्यालय सुरू झालेलं आहे. आणि चिखलोली अंबरनाथ बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेस रमेश जाधव यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते आणि एक नवीन सुरुवात त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांमध्ये एक आनंद आहे आणि एक युवा चेहरा, एक युवा वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा बदलापूर शहरामध्ये समस्या येतील, अडचणी येतील, तेव्हा शहरासाठी धावून येण्यासाठी त्यांचं योगदान जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. सिनियर वकिलांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ॲडव्होकेट निखिल शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय, स्वागत करण्यात येतं आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत. आणि आपण बघू शकतो हे खूप महत्त्वाचा क्षण त्यांच्यासाठी असणार आहे. बदलापूर शहरामध्ये जेव्हा मागील वर्षी आंदोलन करण्यात आलेलं तेव्हा अनेक आंदोलनकर्त्यांना अटक झालेली आणि तेव्हा संपूर्ण वकील संघटना एकत्र आलेली आणि त्याच्यामध्ये सर्व वकिलांचा जसा महत्त्वाचा वाटा होता त्याच्यामध्ये ॲडव्होकेट निखिल शिंदे यांचाही वाटा जो आहे तो मोलाचा होता. त्यांनीही या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष दिलं होतं आणि सर्व वकील बांधवांसोबत जे आहे ते या चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते. आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एक युवा चेहरा याच बॅरेज रोड रमेशवाडी परिसरामध्ये ते लहानाचे मोठे झाले. मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क सगळ्यांसोबत जोडलेला आहे आणि असं असताना वकिली क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर तेथेही हळूहळू आपली वेगळी एक ओळख निर्माण करताना ते पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच झालेल्या चिखलोली अंबरनाथ बार काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये ते देखील सदस्य म्हणून उभे होते आणि त्यांना ही सगळ्यात जास्त मतं जी आहे ती मिळालेली आहे. आणि हा एक आनंद उत्सव त्यांच्या कुटुंबांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी असणार आहेत. आई बाबा आणि आपण बघू शकतो इतके वर्ष त्यांनी खरं तर संघर्ष केला आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आई वडिलांशी आपण संवाद साधणार आहोत. खरं तर त्यांचे आई वडील शिक्षक आहेत आणि त्यांचं स्वप्न होतं ते आज सत्यात उतरलं. सर, कसा आनंद होतोय आपल्या मुलाने आपलं नाव एवढं मोठं केलेलं आणि बदलापूर शहरामध्ये कोणतीही समस्या असो, अडचण असो, तिथे पहिले धावून जात असतात आणि आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होते. कसा आनंद होतोय? सर, लहानपणापासूनच त्याच्यामध्ये एक जिद्द होती. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. समाजासाठी त्याने खूप प्रयत्न केले, समाजासाठी धावून जात होता आणि त्याचे ते गुण हेरून आम्ही दोघं नवरा बायकोंनी त्याला वकील क्षेत्रामध्ये पाठवायचं असं ठरवलं आणि आज त्याने खरोखर आमचं जे नाव आहे ते उज्ज्वल केलेलं आहे. जास्त काय मला एवढं माहिती नाही, परंतु त्याच्या पाठी, त्याच्या डोक्यावर उमेश केदार यांचा हात असल्यामुळे आज तो सक्सेस आहे असं मी मानतो. धन्यवाद. नुकत्याच निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये भरभरून यश प्राप्त झालेलं आहे. कमी वयातील युवा चेहरा आहे, युवा वकील आहेत आणि सगळ्यांसाठी ते कायम धावून जात असतात. कसा आनंद होतो एक समाधान? त्या दिवशी सर, मतदानाच्या दिवशी सुद्धा मी तिथं सकाळपासूनच हजर होतो. तिथं बघितलं. दुसऱ्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी तर मला वाटत नव्हतं की हा एवढा मजल मारेल म्हणून. फक्त मी त्याला समजवलं की हे बघ, तू आज 1100 लोकांमध्ये उभा राहिला, तू फॉर्म भरला, तुला ही संधी मिळाली, हा चान्स तुला एवढा मोठा मिळालाय, त्याचं तू सोनं कर. आणि नशिबाने तो योगायोगाने अतिशय भरघोस मतांनी सगळ्यांमध्ये निवडून आला. त्या दिवशी आम्हाला खूप गगनात मावेना असा आनंद झाला होता. आई, कसा आनंद होतोय? डोळे थोडेसे पाणवले पाहायला मिळते. कसं समाधान होते? नाही, आमचं म्हणजे फॅमिली पहिल्यापासून, लहानपणापासून मी एकच शिकवण दिली मुलांना की तुम्ही दुसऱ्यांचं कधीही वाईट वर्तणुकीमध्ये जाऊ नका, समाजकार्य चांगलं करा. आणि या निवडणुकीमध्ये जरी तो मोठा याच्याने मतदानाने निवडून आला असेल
तरी पण त्याच्या मागे श्रेय त्याच्या मेहनतीचं आहे, त्याच्या कमिटीचं आहे. सगळ्यांनीच मेहनत केली म्हणून आज त्याला उज्ज्वल यश मिळालेलं आहे. आणि आज तर खूपच आनंद होतोय आम्हाला की आम्ही या मुलाला जणू जन्म दिला, त्यात खूप आनंद वाटतोय. निखिल सर, शेवटचा प्रश्न असेल, लोकांना तुमच्यासोबत जोडण्यासाठी ते येण्यासाठी काय आव्हान असेल? नक्कीच कोणालाही कसल्याही पद्धतीची मदत लागली म्हणजे गरीब असो श्रीमंत असो त्यांनी माझ्या ऑफिसशी संपर्क करावा किंवा माझा नंबरशी संपर्क करावा. मी नक्की प्रत्येक त्यांना मदत करेन, हवी ती मदत करेन. ऑफिस कुठे आहे आणि नंबर सांगा. ऑफिस आपलं सिद्धिविनायक पूजा अपार्टमेंट आहे, रूम नंबर 201, सुमन मेडिकलच्या बाजूला बाजारपेठ, बदलापूर पश्चिमला. संपर्क नंबर सांगा. संपर्क नंबर 8888192400. नक्कीच आपण निखिल शिंदे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या नवीन कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे. आणि एक महत्त्वाचा क्षण संपूर्ण त्यांच्या शिंदे कुटुंबियांसाठी असणार आहे. मागील अनेक वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हा तरुण जे आहे ते झगडत होता. कुठेतरी काळाच्या ओघात हळूहळू पुढे येत आपण जर पाहिलं तर आपण बघू शकतो आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर वकील बांधवही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक सुंदर अशी सुरुवात त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. नव्या पर्वाची नवी सुरुवात झालेली आहे. अंबरनाथ चिखलोली न्यायालयाचे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रेयस जाधव असतील, संपूर्ण जी टीम असेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.